हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम आज तुम्हाला इयत्ता 7वी भूगोलाच्या दुसऱ्या धड्याचे म्हणजेच सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ह्या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरं सांगणार आहे. तर इथे सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर पहिलं विधान दिलेलं आहे, चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तर हे विधान चुकीचं आहे आणि त्याचं बरोबर विधान आहे, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. दुसरं विधान आहे, पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो. तर हे विधान चूक आहे आणि बरोबर विधान आहे, पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो. तिसरं विधान आहे, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे. हे विधान चूक आहे आणि बरोबर विधान आहे, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीची परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 डिग्रीचा कोन करते. चौथं विधान आहे, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते. ह्याचं उत्तर आहे, हे विधान आहे चुकीचं आणि त्याचं बरोबर विधान आहे, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 2दा छेदते. पाचवं विधान आहे, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे. तर हे विधान आहे चूक आणि बरोबर विधान आहे, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य ठरते. 6वं विधान आहे, चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. हे विधान चूक आहे आणि बरोबर विधान आहे, चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक 2 आहे, योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे सूर्यग्रहण आणि सूर्यग्रहणाची स्थिती ह्या डायग्राममधून आपल्याला ओळखायची आहे. तर ह्याचं उत्तर आहे आ, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य. दुसरी आकृती आपल्याला दिलेली आहे, कंकणाकृतीच्या सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कोणते आहे. तर ह्या 3 आकृतीतून आपल्याला ते ओळखायचं आहे आणि ह्याचं उत्तर देखील आ आहे, आकृती क्रमांक 2. तिसरी आपल्याला विचारलेली आहे, चंद्राची अपभू स्थिती कोणती आहे. इथे पण आपल्याला 3 डायग्राम दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर आहे अ, आकृती पहिली. प्रश्न क्रमांक 3, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये काही आपल्याला तपशील आणि वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि इकडे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या बाबतीत काय घडतंय ते आपल्याला तक्त्यामध्ये पूर्ण करायचं. तिथी दिवस चंद्रग्रहणाच्या वेळेस असणार पौर्णिमा, सूर्यग्रहणाच्या वेळेस असणार अमावस्या. स्थिती काय असणार, चंद्रग्रहणाच्या वेळेस स्थिती असणार चंद्र, पृथ्वी, सूर्य. तर सूर्यग्रहणाच्या वेळेस स्थिती असणार पृथ्वी, चंद्र, सूर्य. ग्रहणाचे प्रकार, चंद्रग्रहणाच्या वेळेस खग्रास व खंडग्रास आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. खग्रासाचा जास्तीत जास्त कालावधी चंद्रग्रहणाच्या वेळेस 107 मिनिटे आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस 7 मिनिटे 20 सेकंद. पुढील प्रश्न आहे, आकृती काढा व नावे लिहा. खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. तर इथे मी तुम्हाला आकृती प्लॉट करून दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आकृती बघून काढा. तसंच दुसरी सांगितलेली आहे, खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण. तर तीसुद्धा आकृती मी तुम्हाला इथे प्लॉट करून दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि आकृती काढून घ्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत. पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवती परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 डिग्रीचा कोन करते. त्यामुळे दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र व पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत. हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही
का अनुभवास येते? सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवास येते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, त्यास खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. अशा प्रकारे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय. ग्रहणे केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणात शुभ अशुभ असे काहीही नसते. पाठ्यपुस्तकाच्या आधारे समजावून सांगणे हा त्याच्यावरील उपाय असू शकतो. वृत्तपत्र, संदर्भ पुस्तके, आंतरजाळ इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहांची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळालेल्या माहितीचा भित्तिपत्रके, तक्ते, पटनाट्ये याद्वारे प्रसार करणे. हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करू. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होते? उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होते. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्वाध्यायाची उत्तरं पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय.